अस्वस्थ दिसत आहात. आऊसाहेब अस्वस्थ दिसत आहात. अभेद्य भिंती, मजबूत तटबंदी, पुण्याकडे तोंड करून असलेला कोंढाणा जर आपल्याकडे असेल तर ताकद, पण शत्रूकडे आहे तर आपल्यासाठी खूप मोठं संकट. आम्ही जाणून आहोत आऊसाहेब. कोंढाणा गेल्यापासून स्वराज्याचा एक हात निखडल्यासारखा झाला आहे. मुघलांच्या जयसिंगासोबत केलेला तह अजूनही आमच्या काळजात खोल जखम करून आहे. कोंढाण्यासारखे इतर 72 किल्ले त्या तहात गमावले आपण. तुम्हाला कैदेत ठेवण्याचा त्या औरंग्याचा विश्वासघाती मनसुबा विसरू नका. त्याच्या हातावर तुरी देऊन सोडलो मी, तेव्हाच दरातबद्ध करायचे मनाशी ठरवले होते. कोंढाणा स्वराज्यात परत आणावा लागेल शिवबा. सह्याद्री धोक्यातून बाहेर काढावी लागेल. आम्ही तातडीने हालचाली मुजरा राज, मुजरा आऊसाहेब. अरे त्यांना ही मिठाई कसली? राज, रायबाचे लग्न जमले, त्याचे चावतन द्यायला आलो होतो. वा वा वा, ऐकलं का आऊसाहेब? आमचा बालपणचा सवंगडी वरबाप होणार आहे. सह्याद्रीच्या धबधब्याला लाज वाटावी की असा उत्साह ओसंडून वाहतोय. मग वरबाप कुठवर आली तयारी? जी, आता तुम्हाला आवतन दिले की अर्धी तयारी झालीच म्हणून समजा. राज, काही अडचण आहे का? अडचण? छे छे, कसली अडचण? राज, तुम्हाला आज नाही ओळखत हा तानाजी. काय झाले? ताना बोलू आपण. आपल्या घरी कार्य आहे, ते झालं की बोलू. राज, तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी इथेच स्थान मानून बसणार. आऊसाहेब, आम्हाला परक समजतं वय. तान्हा, असं नाहीये तान्हा. कोंढाणा स्वराज्यात परत आणण्याचा मनसुबा आहे, त्यावरच चर्चा चालू होती. कोंढाणा जर गरिबांच्या गोटात गेला तर स्वराज्याला कधीही दगाफटका होऊ शकतो. असा कसा दगाफटका होईल? आम्ही आहे की इथं तटबंदी सारखे उद्याच कोंढाण्याची मोहीम काढतो. ताना, हे घराचे कार्य आहे, मी तुम्हाला असे जाऊ देणार नाही. राज, हे पित्र आपल्या घरातलंच कार्यासारखं आहे. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. काही पण करून आपल्याला पहिला कल्याण दरवाजा गाठावा लागणार. तू समोर तलवारी तयार ठेव, मी मागच्या तटबंदीनं किल्ला जवळ करतो. एक देण्यात ठेवा, आपण एका एकानं 5-5 जणांना ठार करायचंय. आपण 1000 आणि ते 5000. आम्ही 300 मावळे किल्ल्याची चढाई करतो. सूर्याजी, तू मुख्य दरवाजावर जाऊन थांब. चला मोहिमेला. शत्रू पल्याडच आहे. हर हर महादेव. पड़ेगा इस शिवाजी के सिपाहियों को सामने माथे जानते हुए भी खुद चले आते। इस सुअर की मौत तो इस उदय भान के हाथों पर लिखी है। उदय भान, तो औरंगजेब तुझ्यासारखी कुत्री पाळून स्वतःला वाघ समजतो, पण खरा वाघ तिकडे बसलाय पन्हाळ्यावर. त्याला शपथ देऊन आले की हा ताना कोणाला सर केल्याशिवाय तोंड दाखवणार नाही.
इस अर्थी पर लेट कर। तेरी ढाल ने तो दम तोड़ दिया। शुक्र मना, इस ढाल की जगह तेरा सर नहीं था। उदय